वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातून सर्वात मोठी अशी ही बातमी आहे। ठीक आहे, तर ती बातमी काय आपण समजून घेऊया। तर बघा, राज्यभरातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीला माननीय उच्च न्यायालय यांनी जी आहे ती स्थगिती देण्यात आली आहे। ठीक आहे, तर ही स्थगिती का दिलेली आहे आणि याचा परिणाम पुढे काय होणार आणि ही स्थगिती जी आहे नागपूर खंडपीठाने याबाबत कोणता निर्णय दिला आहे आणि यापुढची प्रक्रिया काय असणार, ही सगळी डिटेल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत। ठीक आहे, हे जे परिपत्रक आहे ते शरद गोसावी सर जे आहेत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी ही काढलेले परिपत्रक आहे। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे डिटेल्स समजून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा। ठीक आहे, तर बघा, हे जे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी हे जे परिपत्रक आहे ते जारी केलं आहे। ठीक आहे, जावक क्रमांक प्राशी 301/2026 यांनी 10 जुलै म्हणजे काल हे परिपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे, 10 जुलै 2026। ठीक आहे, हे पत्रक जे आहे ते राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा यांच्यासाठी हे परिपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे। ठीक आहे, तर म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हा परिषद आहे त्यांच्यासाठी हे जे परिपत्रक आहे ते जारी केलेले आहे। ठीक आहे, त्याचा मुख्य विषय काय आपण समजून घेऊया। ठीक आहे, तर बघा, विषय विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबद्दल। ठीक आहे, हा मुख्य विषय आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती यांची जी पदोन्नतीची प्रक्रिया होती ती अगोदरच चालू झाली होती। ठीक आहे, समजून घ्या। तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाचे पत्र 14 मे 2026 नुसार विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत निर्देश या कार्यालयामार्फत देण्यात आले होते। तथापि उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका 4574/2026 मधील निर्णय 10 जुलै 2026 नुसार माननीय न्यायालयाने संचालनालयाचे पत्र प्राशी स ड 301 शिक्षक संवर्ग पदोन्नती 2026 14 मे 2026 रद्द केले आहे। तरी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये। ओके, तर बघा, ती जी प्रक्रिया चालू होती ती तातडीने जी आहे ती बंद केली आहे। जी 14 मे पासून चालू झाली होती पदोन्नतीची प्रक्रिया, ती या आदेशानुसार आता लगेच स्थगित करण्यात आली आहे। ठीक आहे, तर बघा, न्यायालयाचा आदर करत शरद गोस्वामी सर जे त्यानुसार विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती जी होती त्याला परिपत्रक काढून ही स्थगिती देण्यात आली आहे। ठीक आहे, तर बघा, जोपर्यंत पुढचा जो निर्णय आहे उच्च न्यायालय यांच्याकडून कोणता नवीन निर्णय येत नाही, राज्य शासन यांच्याकडून कोणताही नवीन शासन निर्णय दर्शक सूचना येत नाही, तोपर्यंत जी पदोन्नती आहे त्याची प्रक्रिया ही स्थगितच असणार आहे। ठीक आहे, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जे पण जिल्हा परिषद आहे विविध जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया जी आहे ती तात्काळ बंद केली आहे आणि नवीन निर्णय शासनाचा म्हणजे उच्च न्यायालय तसेच राज्य शासन जो निर्णय घेईल आता पुढे त्याच्यानंतर ही प्रक्रिया जी असेल ती आपल्याला समजेल। ठीक आहे, तर त्यानुसार बघा जी पदोन्नतीची प्रक्रिया होती विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांची जी प्रक्रिया आहे ती आता स्थगित करण्यात आली आहे। तर उच्च न्यायालयाचा पुढचा निर्णय किंवा शासन म्हणजे महाराष्ट्र शासन नवीन कोणतं परिपत्रक किंवा नवीन निर्णय देते किंवा मार्गदर्शक सूचना देते याची आपण सगळ्यांनी वाट बघायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढचे निर्देशही भेटले जाणार। ठीक आहे, अजून काही महत्त्वाचे डिटेल्स असेल तर नक्की मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे, व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।